धर्मांजनी अर्थ मूव्हर्स जमीन लेव्हल, विहीर खोदणं, शेततळ्याची कामं, चारी खोदणं इत्यादी सर्व प्रकारची कामं ब्रेकरसह अगदी योग्य दरामध्ये केली जातील। संपर्क भाऊसाहेब घुले 9850 41 13 18 75 59 25 99 49, प्रशांत घुले 8888 98 12 68 93 70 24 32 65, राजू घुले 93 70 74 46 61 आणि रावसाहेब घुले 95 52 56 74 80। ठिकाण सावरगाव घुले, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। सत्ताधाऱ्यांवर कम्युनिस्टांचा नैतिक दबाव नेहमीच राहिलाय। आजच्या काळामध्ये असा नैतिक दबाव निर्माण करण्यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी असं आवाहन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केलंय। तालुक्यातील पिंपळगाव टप्पा या ठिकाणी कॉम्रेड कावा शिरसाट यांचा गावगाडा ते राजवट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि सर्व क्षेत्रातील प्रावीण्य मिळवणाऱ्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। या आयोजित कार्यक्रमात ढाकणे बोलत होते। तर यावेळी सुशीला मोराळे, कॉम्रेड कावा शिरसाट यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। सरांनी सातत्यानं समाज जागृतीसाठी, समाज म्हणजे कोणी एक समाज नाही, ओव्हरऑल सगळा समाज जो कुजलेला, मरगळलेला, मुरगळलेला जीवनाची व्यवस्था त्या समाजाला इथे संजीवनी मंडपातच होणार आहे। आणि बौद्धिक स्टेटस जे आहे त्यांनी पटकन सातत्यानं केलेलं आहे। बसलेली मंडळी जी आहे त्यांना जेवणाची व्यवस्था करा। सर जे जीवन जगले, ज्या काळामध्ये ते शिकले आणि त्यांनी जो विचार लोकांपर्यंत पोहोचविला, तो विचार जिवंत राहणं ही काळाची गरज आहे। इझम आहे तो कुठलाही इझम असा संपत नसतो, त्याला स्टॅग्नेशन मिळत असतं, काही काळ स्थगिती येत असते, परंतु इतिहासाची पुनरावृत्ती होत असते। आणि म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होत असताना मला असं वाटतं की सर ज्या विचाराचा पाईक म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करतात, तो विचार पुन्हा एकदा या फॅसिझमच्या काळामध्ये गर्दी आणि झुंडशाहीच्या वातावरणामध्ये निश्चित स्वरूपामध्ये टिकविण्याचा प्रयत्न केला जाईल। सर नेहमी म्हणतात, गर्दी ही जी जमवली जाते ती गर्दी ही तरुणांचं जे काही वाटोळं करायला लागलेली आहे, दिशाहीन बनवायला लागलेली आहे। विचाराची माणसं घडवायसाठी गर्दीची गरज नाही, तर विचाराची माणसं जर घडवायची असतील तर ती सभागृहात बसून कुठेतरी बैठक रूममध्ये बसूनच घडवावी लागतात। झुंडीनी माणसं शहाणी होत नाहीत, कळपानी माणसं शहाणी होत नाहीत, तर कळपानी माणसं उलट चुकीच्या दिशेनं वागताना आपल्याला दिसतात। आज देशामध्ये ज्या पद्धतीनं समाजकारण, राजकारण चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं संविधानाची मोड आणि तोड चाललेली आहे, ज्या देशाचं संविधान हे जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानलं जातं, जी राज्यघटना जगानं मान्य केलेली आहे, त्या घटनेनं देश चालवण्याच्या ऐवजी दुशाहीन पद्धतीनं देश चालवण्याचं जे तंत्र सध्या चालू आहे, त्याच्या विरोधात सरांचा हा विद्रोह आहे। त्यांच्या कवितेमध्ये सुद्धा गावगाडा ते राजवट या कविता संग्रहात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची साहित्याचं वाचन आणि निर्मिती केलेली आहे। तुम्हाला उत्पन्नाचं साधन मिळालं नाही तर याचा तुम्हाला राजवटीबद्दल राग येतो की नाही? ते म्हटले हे राजकारण झाल्याचं तर मला काही कळत नाही। ते जसं त्यांची गत आहे तशीच गत आतापर्यंत झालेल्या आमदाराची, खासदाराची आहे। राजकारण कळणं म्हणजे काय? ज्याला समता आणि विषमता यातील फरक कळतो, ज्यांना कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याचा समूह घेणारा याच्यातला फरक कळतो, ज्यांना धर्म आणि कर्मकांड याच्यातील फरक कळतो, ज्यांना चांगलं आणि वाईट याच्यातील फरक कळतो, त्याला म्हणायचं जाणीव। आणि ही जाणीव स्वीकारायची का वाढवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। माझा कुठलाही विचार नाही, विचाराच्या फक्त दोनच दिशा आहेत। आहे ही परिस्थिती चालू ठेवा असा एक विचार सर्वसामान्याच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे। या परिस्थितीमध्ये बदल घडवा असा काही कार्यकर्त्यांचा विचार आहे, समतावादी कार्यकर्त्याचा विचार आहे। अशी ही परिस्थिती चालू ठेवणाऱ्यांचा समूह नायनाट करा आणि नवीन व्यवस्था सुरू करा, समतेचा, स्वातंत्र्याचा झेंडा उभा करा असा विचार मांडणारे जे कोणी लोक होते त्यांना आपण महात्मा म्हणतो, त्यांना आपण महामानव आंबेडकर म्हणतो।
त्यांना आपण क्रांतिकारी म्हणतो, त्यांना आपण सत्याग्रही म्हणतो. माणसं मोठी नसतात, माणसं लहान नसतात, मोठी नसतात. आता या सोमनाथ खेडकरला समजा शिक्षण मिळालं असतं, प्राध्यापक झाला असता, याला फार मोठं ज्ञान झालं असतं आणि वैचारिक पातळी वाढली असती, तर तो त्या अवस्थेमध्ये जगला नसता. तुमची जी अवस्था झालेली आहे ही समाज व्यवस्थेचा परिपाक आहे. नीट लक्षात घ्या. ही कुवत आतापर्यंत फक्त या जिल्ह्यामध्ये फक्त चंद्रभान बाळाजी आठरे पाटील, PV कडू पाटील, बाबूजी आव्हाड यांनी थोडीफार ती कुवत कमावलेली होती. परंतु ते कमावलेल्या कुवतीला जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. जनतेचा म्हणजे इथल्या जनतेचा नाही, संपूर्ण देशातील जनतेचा. बरं चला, तो एक फार मोठा विषय झाला. तर ज्यावेळेला समाज जागा होतो त्यावेळेला ती एक कार्यकारी शक्ती बनते. समाजसेवी आता पारंपरिक राहत नाही. वतनदारी आता खुशाल चेंडूचा निवारा राहिलेला नाही. त्याच्यामुळं परिवर्तन आता दुतोंडी बाजाचा आखाडा नाही आहे. सांप्रदायिकता आईत खाऊची बहाणेबाजी नाही आहे. कार्यकर्ता म्हणून भाषणातून, लेखनातून, निवडणुकीतील उमेदवारीतून, भांडण तंट्यातून, पुरोगामी क्रांतिकारी यांच्या सहवासातून मला घडवीत गेलो. मी फार मोठा आहे असं नाही. मी ज्या वातावरणातून गेलो त्या वातावरणातून विचार कसा करावा हे शिकत गेलो. आणि विचार करायचं नाकारणारे प्राणी फक्त प्राणीच असतात. विचार करणारे प्राणी हे माणसं असली पाहिजे. विचार चालवणारे प्राणी हे कार्यकर्ते असले पाहिजेत. आणि विचार यशस्वी करणारे हे क्रांतिकारक असतात. कार्यक्रमाप्रसंगी जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव सुशीला मोराळे, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, कवी संतोष पवार, हरिभक्तपरायण आजीनाथ महाराज आंधळे, साहित्यिक डॉक्टर कैलास दौंड, प्राचार्य शिवाजीराव देवडे, बाबा अरगडे, उद्योजक देवदास बांगर, अरविंद पारगावकर, प्रल्हाद शिरसाट, कृषी अधिकारी सतीश शिरसाट, सरपंच पांडुरंग शिरसाट, उपसरपंच तसेच राम शिरसाट, गहिनीनाथ शिरसाट, सोमनाथ खेडकर, डॉक्टर राजेंद्र खेडकर, भगवान दराडे, भगवान आव्हाड, गोरक्ष फुंदे, नितीन शिरसाट, विजय शिरसाट, अविनाश पालवे, आप्पासाहेब शिरसाट यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. अगदी आरगडे साहेब असतील, कावरा शिरसाट सरांसारखे असतील, ज्याला तर ताई बोलल्या धाडसाने की ज्यांना समाज कधी वेडे म्हणत असतील, हे वेडे, ही जबाबदारी कोणाची? त्यांचं वेड पण आहे म्हणून हा देश आहे. ते वेडे या देशात होऊन गेले म्हणून तुम्ही आहोत, एवढं तरी जाणीव आम्ही ठेवली पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत पासरवलेला भगतसिंग असेल, त्यासाठी अनेक शेकडो तरुण या काळातले देशातले असतील, ते जर खरंच वेडे झाले नसते तर आमच्यासारखी इथं छाती काढून बुलाला उभे राहिले नसते. आणि त्याचाच उल्लेख आता आरगडे साहेबांनी केला, ताईंनी केला. आणि ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनाचं निर्मितीचं काम केलं नसतं तर आम्ही इथं उभे राहिले नसतो आणि आम्ही बोलण्याची क्षमता आमच्यात राहिली नसते. हा मोठा विषय आहे. त्या कमी वेळामध्ये मान्य सगळं पण दुःख वाटतं. मोठी व्यक्ती किंवा कुठलंही काम दोनदा मृत्यू पावतो. आपण म्हणतो व्यक्ती मृत्यू पावते शारीरिकदृष्ट्या आणि पुढे विचारही त्या व्यक्तीचा मृत्यू पावतो. हे आपल्याला सगळं समजतंय. मी तुमच्यासाठी बसतोय, बाहेर बसलो, बाहेरच्यासाठी बोलत नाही, पण हे दुर्दैवाने कटू सत्य आहे. आणि एक वाक्य धाडसानं येतं की जे आपल्याला माहित आहे, यथा राजा तथा प्रजा आणि तथा प्रथा यथा राजा. आमचा काळ सगळा बिघडलाय, आमच्या काळामुळे हे सगळे परिणाम आहेत. आमच्या पुढे प्रश्न आहे की निवडणुका लढवल्या की त्या निवडणुका कशा झाल्यात इथं न बोलता सगळ्यांनी काढावं. आणि त्याचं व्यवसायीकरण झालं. तुम्ही लोकसभा लढवली, सगळ्या निवडणुका लढल्यात, आता तुमच्या पद्धतीने आमचं डिपॉझिट व्हायचं नाही सर. ही वस्तुस्थिती आहे, माफ करा, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून याच्यामध्ये समाजाने स्वतःमध्ये बदल करून घेणं, तुमच्या वरचा तुमची जी नैतिक भीती आम्हाला वाटायची
तो नैतिक दाब आमच्यावर राहिलेला नाही. याला जबाबदार कोण आहे? तो नैतिक दाब आमच्यावरचा संपलेला आहे. पूर्वी पुढाऱ्याला समाज घाबरत होता. समाजाला पुढारी घाबरायचे. मी पुढारी म्हणत नाही, याच्यात सगळे आले, सगळ्या क्षेत्रातले. आज तो नैतिक दाब सगळ्या क्षेत्रावरचा समाजाचा संपलेला आहे. हे कटू सत्य नाकारता येणार नाही. आणि तो नैतिक दाब संपून द्यायचा नसेल उरला सुरला तर त्याची जबाबदारी आमच्यासारख्या पिढीची आहे. केवळ स्वार्थाचा त्याग करून पुढे गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि ही सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली तर त्याच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन जे ह्या सगळ्या व्यासपीठाच्या मंडळींना अपेक्षित आहे, जे परिवर्तन कुठंतरी काही प्रमाणात तरी सुरू होईल असा एक विश्वास बाळगतो. शिरसाट सरांना काय मागावं हे मला प्रश्न आहे. 80 वय आहे. मला वाटतं विनोदजींनी प्रास्ताविकमध्ये केलेलं का दौंड सरांनी बोलले की ती 100 आपण सादर करावे आणि चळवळ्या माणूस धडपडणार जी चळवळ घेऊन विचारांची आयुष्यभर व्यतीत करू तर देखील सर 100च्या काळात एक पुस्तक लिहितील आणि त्या प्रकाशनाला त्याचं वाचन आम्ही किती करून अनुकरण करू हे मला सांगता येणार नाही. कारण तुमची विचारसरणी अत्यंत प्रखर आहे. ते समाजाच्या देशाच्या हिताचे आहे. पण त्यांनाच कळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. हे वास्तव्य नाकारता येणार नाही. पण 100पर्यंत मला वाटतं आपण त्या प्रकट सर मला कुठं कोणतं म्हटलं सर म्हटलं की मर्याची वेळ आली आहे त्याच्या भाषेत, पण आमच्या जीवेत गोडवाला नाही. तो कदापि येऊ नये ही माझी इच्छा आहे. तो येऊच नाही. आणि खरंच तुमच्यासारखी माणसं ही लोकप्रिय नसतात. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विनोद शिरसाट यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब शिरसाट यांनी करून आभार राजेंद्र शिरसाट यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.